नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना आज दिवसभरामध्ये जे मंत्रिमंडळ बैठक झाली याच्यामध्ये अपडेट काय आहे किंवा संपूर्ण महाराष्ट्राचं जे GRचं अधिकृत संकेतस्थळ आहे याच्यामध्ये घोषणा झाले का असा प्रश्न देखील लाडक्या बहिणींना पडलाच असेल। आणि याबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीच्या प्रतीक्षेत आहेत। एप्रिल महिन्याचा हप्ता असेल, मार्च महिन्याचा हप्ता असेल आणि या संदर्भात आपण जवळच्या महिला बाल विकास विभागामध्ये माहिती घेतलेली आहे। तर याच्या संदर्भात नक्की काय अपडेट आहे तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर आज सगळ्यात प्रथम पाहू शकता की संपूर्ण दिवसभरामध्ये महाराष्ट्राचं GRचं अधिकृत संकेतस्थळ आहे। तर या ठिकाणी हा GR प्रसिद्ध होणे अपेक्षित होतं, परंतु अजून आज दिवसभरामध्ये देखील लाडक्या बहिणींना कोणत्याच प्रकारची हप्ते वितरणाची GRच्या माध्यमातून घोषणा झाली नाही आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती मंत्रिमंडळाची जी बैठक आहे ती झालेली आहे। याच्यामध्ये देखील काही आज महत्त्वाचे निर्णय झाले। तर याच्यामध्ये देखील लाडक्या बहिणींसंदर्भात कोणताच निर्णय आजच्या दिवसामध्ये तरी ठराव पास करण्यात आलेला नाही आहे। शासनाची तयारी मात्र सुरू आहे, परंतु वित्त विभाग असेल जे सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या हातामध्ये आहे त्यांची जोपर्यंत परमिशन मिळत नाही आहे तर या परमिशन शिवाय लाडक्या बहिणींना त्यांचा मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार नाही। तर याच्यासाठी मंत्रिमंडळ जी बैठक आहे तर याच्यामध्ये निर्णय होणं अपेक्षित आहे। आज दिवसभरामध्ये जी बैठक झाली तर याच्यामध्ये लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणाचा निर्णय पास झालेला नाही आहे। म्हणजेच आज देखील लाडक्या बहिणींच्या हातामध्ये निराशाच आहे। हप्ते वितरणाची आज अपडेट नाही आहे। तर लक्षात घ्या, यामध्ये आपण जवळच्या महिला बाल विकास विभाग या ठिकाणी देखील माहिती घेतलेली आहे, पण या ठिकाणी देखील संबंधित विभागामध्ये अजून हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच तारीख किंवा कोणतीच अपडेट आली नाही आहे। तर या ठिकाणी विचारणा केल्यानंतर समोर माहिती अशी आलेली आहे की वरून जोपर्यंत आदेश येत नाही आहेत किंवा मंत्री आदित्य तटकर या संदर्भातली घोषणा करत नाही आहेत, जोपर्यंत GR येत नाही आहे तोपर्यंत लाडक्या बहिणींनी इतर कोणत्याही, लक्षात घ्या की हप्ते वितरण सुरू झालेलं आहे किंवा इतर कोणत्याही नोटीसवरती विश्वास ठेवू नये अशी माहिती त्यांच्यामार्फत दिलेली आहे। म्हणजेच या ठिकाणून देखील लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची तारीख आहे ती वितरित कधी केली जाणार आहे ही देखील सांगण्यात येत नाही आहे। पण लक्षात घ्या की लाडकी बहीण योजना बंद झाली नाही आहे, ती चालूच राहणार आहे अशी माहिती त्यांच्याकडून मिळालेली आहे। आणि पुढील काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे। आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी आणि याचबरोबर मंत्री आदित्य तटकर यांची घोषणा असेल किंवा GR असेल तर या ठिकाणी लक्ष ठेवून जोपर्यंत GR प्रसिद्ध होत नाही आहे, प्रशासनाचा GR येत नाही आहे तोपर्यंत हप्ते वितरण होणार नाही आहे अशी माहिती त्यांच्यामार्फत मिळालेली आहे। म्हणजे सध्या विभागामार्फत कन्फर्म अशी तारीख मिळत नाही आहे। त्यामुळे तुम्ही जरी तुमच्या जवळच्या असणाऱ्या महिला बाल विकास विभागामध्ये चौकशी केली तरी देखील तुम्हाला हीच माहिती मिळणार आहे। तर अशी आजची दिवसभराची अपडेट तुम्हाला देता येणार आहे। हप्ते वितरणासंदर्भात अनेक तारखा सांगितल्या जात आहेत, आपण कोणतीही तारीख सांगत नाही आहे, कारण का जोपर्यंत हप्ते वितरणाचा GR किंवा मंत्री आदित्य तटकर यांची घोषणा होत नाही आहे तोपर्यंत हप्ते वितरणासंदर्भात 100% कन्फर्म अपडेट देता येणार नाही आहे। तर लक्षात घ्या की आता चालू महिन्यामध्ये म्हणजेच आता मे महिना उजाडलेला आहे, मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्ते वितरणास अतिशय विलंब झालेला आहे, कारण का आता कुठलंही कारण नसताना हा लाभ आहे तो वितरित होण्यास विलंब होत आहे। मागील काही घटना तर आपण लक्षात घेतच आहोत, पण लाडक्या बहिणीची उत्कंठा अजूनच वाढत चाललेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता आम्हाला कधी येणार। आपण वारंवार या संदर्भातल्या अपडेट देतच आहोत जेणेकरून लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती मिळेल, हाच आपला एकच हेतू आहे। अजून हप्ते वितरणाची तारीख घोषित नाही आहे, मंत्रिमंडळामध्ये आज निर्णय झाले नाही आहे, उद्या या संदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींना तशी घोषणा शासनाने करावी जेणेकरून लाडक्या बहिणींना, लक्षात घ्या की जी त्यांची उत्कंठा लागलेली आहे किंवा हप्ता कधी येणार वारंवार लाडक्या बहिणी व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल या ठिकाणी विचारत आहेत। तर या लक्षात घ्या उत्कंठेला शासनाने पूर्ण विराम देणं गरजेचं आहे। त्यामुळे शासनाने लवकरच, लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना हप्ते वितरण करावं। मार्च आणि एप्रिल असे 2 हप्ते लाडक्या बहिणींना एकत्रित द्यावे हीच आपल्या चॅनलमार्फत विनंती आहे। तर अशा प्रकारे आज दिवसभरामध्ये लाडक्या बहिणींच्या पदरी निराशाच आहे, आपण देखील माहिती घेतच आहोत। तर हप्ते वितरणाची अजून घोषणा नाही आहे, घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपण देणार आहोत। तर अशा प्रकारे योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।